संगत करत असताना माणसाने साधू संतांची करावी, वारंवार ह्या जगाच्या चालक मालकाचं भगवंताचं नामचिंतन करावं. पण ज्या माईनं ज्या बापानं आपल्याला जन्माला घातलं त्या माईलानं त्या बापाला कधीच विसरू नका. वारंवार कुठंही कधीही केव्हाही समाळणारे जर कोण असतील ना ते आईवडील आहेत. इथं बसलेल्यापैकी कोणाला माय नसेल, इथं बसलेल्यापैकी कोणाला बाप नसेल ना, तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. अरे ज्याच्या जीवनातले आईवडील आहेत त्यांना आईवडिलाची नाही किंमत कळणार, पण ज्याच्या जीवनातले आईवडील निघून गेले त्यांना आईवडिलाची काय किंमत असते ते विचारा. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला माय नाही त्याला मायेची किंमत विचारा, आणि ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा. कोण असते माय आणि कोण असतो बाप लक्षात घ्या. आता बहुसंख्येने महिला मंडळ कीर्तनासाठी उपस्थित आहेत. महिला मंडळ, तुम्हाला माझा एक प्रश्न असेल का हो, माहेरची वाट किती दिवस आहे तुमच्या आमच्यासाठी? जोपर्यंत माहेरातली माय जिवंत आहे तोपर्यंत, जोपर्यंत माहेरातला बाप जिवंत आहे तोपर्यंत. एकदा जर काय माहेरातली माय निघून गेली ना, एकदा जर काय माहेरातला बाप निघून गेला ना, त्या दारामध्ये तुम्हाला मला चप्पल सोडायला सुद्धा जागा राहणार नाही. सांभाळ आईवडिलाला, नका त्या आईवडिलाला विसरू. वारंवार सांभाळणारे ते आईवडील आहेत. आठवा ते माऊली ज्ञानोबारांचं चरित्र. काय चरित्र आहे दादा. 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई आहे. 4 भावंड त्यांच्या जीवनातले आईवडील निघून गेले. विचारा त्यांना काही आईवडिलाची किंमत असते का? प्रत्येक साधू संतांना फार त्रास झाला हो, भरपूर त्रास झाला. ज्ञानोबाऱ्यांना जेवढा त्रास दिला तेवढाच जगद्गुरु तुकोबाऱ्यांना दिला, जेवढा जगद्गुरु तुकोबाऱ्यांना दिला तेवढाच एकनाथ महाराजांना दिला, जेवढा एकनाथ महाराजांना दिला तेवढाच नामदेव महाराजांना दिला, आणि जेवढा त्रास नामदेव महाराजांना दिला तेवढाच गजानन महाराजांना सुद्धा दिला. पण वाक्य लक्षात ठेवा, माणसाला संघर्ष जीवनामध्ये मनुष्याला मोठा करत असतो. मनुष्याचा संघर्ष या साधू संतांच्या जीवनामध्ये संघर्ष झाला. उगाच साधू संत नाही झाले महाराज सहज. माणसाला नाव जर मोठं करायचं असेल तर त्याच्याकरता थोडासा का होईना संघर्ष सहन करावा लागतो. एवढा गजानन महाराजांच्या जीवनामध्ये संघर्ष, एवढा गजानन महाराजांच्या जीवनामध्ये त्याग. बघा शेगावला जाऊन गजानन महाराजांचा आम्ही होतो महाराज गजानन महाराजांच्या शेगावला 2 दिवस. काय महाराज, शेगावला जर गेलात ना असं वाटतं की साक्षात स्वर्गात गेलो का काय. 3 टाइम अन्नदान आहे संताच्या दरबारामध्ये रोज. काय आनंद आहे महाराज. इंद्राच्या वैभवाला लाजवेल एवढं सुंदर गजानन महाराजांच्या शेगावमध्ये स्वर्ग निर्माण केला आहे. एवढा जीवनामध्ये त्रास झाला महाराज, पण त्या त्रासाचं त्या संघर्षाचं फळ आहे आज गजानन महाराजांचे सुंदर अशा प्रकारचे कार्यक्रम सप्ते हे तुम्ही आम्ही प्रत्येक गावामध्ये करतोय प्रगट दिनाच्या निमित्त. फक्त हे काय असेल तर संघर्षाचं फळ आहे. काय हो माऊली, ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये काही त्रास कमी झाला का? ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये काही संघर्ष कमी झाला का हो? अरे 5 वर्षाची चिमुकली मुक्ताई आहे, 5 वर्षाची. त्या 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईला कधी भूक लागली तर ज्ञानोबारांचा प्राण कसावी सोयीचा. खाय द्यावं मी मुक्तीला खायला. ज्ञानोबारांनी झुले अडकावीन गावामध्ये भिक्षा मागायला जावे. ऐका रे दादांनो, डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या. ज्या ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये एवढा त्रास झाला ना, पहिल्या घरी गेले ज्ञानोबारा, दुसऱ्या घरी गेले ज्ञानोबारा, तिसऱ्या घरी वंजर भरपीट द्यावं आणि तेच ज्ञानोबारांनी झोळीत टाकून आणावं. ज्ञानोबारांच्या झोळीमध्ये कधी पीठ नव्हतं निघत दादा. ज्ञानोबारांच्या झोळीमध्ये कधी माती निघायची तर ज्ञानोबारांच्या झोळीमध्ये कधी दगड निघायचे. एवढा माऊली ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये त्रास, एवढा माऊली ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये संघर्ष. का त्या जीवनातले आईवडील निघून गेले. दादा, आईवडील सांभाळा, आईवडिलांना कधीच विसरू नका. प्रत्येक जण म्हणत असेल जगामध्ये मी सगळ्यात श्रीमंत आहे, जगामध्ये मी सगळ्यात श्रीमंत आहे. एखाद्याचे फार मोठाले बंगलेत म्हणजे तो जगात सगळ्यात श्रीमंत नाही. एखाद्याच्या फार मोठ्या गाड्यात म्हणजे तो जगात सगळ्यात श्रीमंत नाही. एखाद्याच्या गळ्यामध्ये सोन्याचे लॉकेट आहेत म्हणजे तो जगात सगळ्यात श्रीमंत नाही. या जगामध्ये सगळ्यात श्रीमंत जर मनुष्य कोण असेल ना, तर ज्याच्या घरामध्ये माये आणि बाप आणि त्या माईच्या आणि बापाच्या चेहऱ्यावरती कायम हसू आहे ना, ह्या जगात सगळ्यात श्रीमंत मनुष्य तो हे दादा. आईवडील सांभाळा, त्या आईवडिलाला कधीच विसरू नका.
ज्या महिला ज्या बापानं आपल्याला लहानाचं मोठं केलं ना दादा, त्या महिलांनी त्या बाप्पाला कधीच विसरू नका. एवढे 2 वाक्य माझे घरी घेऊन जा. तुमच्या गावामध्ये माझं कीर्तन झालंय म्हणून सफल होईल. काही लागत नाही महाराज. द्यायचं जर असेल या देवाला तर प्रेम द्या. आयुष्य माणसाचं फार छोटं आहे हो. एक घास हातात आहे, एक घास तोंडात आहे. घास गिळायची सत्ता सुद्धा तुमच्या आमच्या हातामध्ये नाही. हे सगळं हातात कोणाचं असेल तर हे सगळं देवाच्या हातात आहे दादा. द्यायचं जर काही असेल ना तर प्रेम द्या गडे. वागत असताना माणसानं प्रेमानं वागा. मी ज्यावेळेस पहिल्यांदा नवीन कीर्तन करत होतो ना, सुरुवातीचं पहिलं कीर्तन तुमच्या गावामध्ये झालेलं आहे. 2रं का 3रं कीर्तन असेल तुमच्या गावामध्ये. आणि तुमच्या गावापासूनच कीर्तन प्रगती वाढत गेली बघा. मला असं वाटतंय की हा तुमच्या गावाचा आशीर्वाद आहे. गजानन महाराजांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. शेठजींना, आशिष भैयांना तेव्हा विचारा, मला यांची कोणाचीच ओळख नव्हती. पहिल्यांदा येण्याचा योग होता. फार लहान होतो, फार लहान. इतका छोटा दिसत होतो महाराज त्यावेळेस सुद्धा असा समाज होता. अख्खा मंडप भरला होता महाराज. आणि मला येण्यासाठी उशीर झालता. बरोबर ना. आणि त्या दिवशीपासून कनेरगाव जी डोक्यात आहे, त्या दिवशीपासून कनेरगाव जी ध्यानात आहे ना, ते आजपर्यंत कधी विसरलो नाही आणि विसरणारही नाही. हे फक्त प्रेम आहे. हे फक्त प्रेम आहे, बाकी काही नाही हो. तुम्ही सर्वांनी प्रेम दिले. अरे धनानं, श्रीमंतीनं, पैशानं काही होत नाही दादा. प्रेम लागतं, प्रेम. जग जर जिंकवायचं जर असेल ना तर प्रेम द्यावं, बाकी काही लागत नाही. एवढं गोड तुम्ही सर्वांनी प्रेम दिलेलं आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच मंडळी आहात, तरीसुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावेत एवढे धन्यवाद कमीच आहे. अगोदरच उशीर झालेला आहे, त्याच्यामुळे मला माफी असावी. परत दीप उत्सव करायचा आहे, तरीसुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावेत एवढे धन्यवाद कमीच आहे. गजानन महाराजांच्या चरणी, भगवंताच्या चरणी एवढंच मागणार आहे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे ना, तोपर्यंत आपला कार्यक्रम असाच होत राहावा, एवढंच भगवंताच्या चरणी मागणार आहे. एवढंच भगवंताच्या चरणी मागतो, बाकी काही नाही. शेठजी, कार्यक्रमाचं वर्ष किती आहे? वर्ष किती आहे? 7वं. ए शांत बसा, कलमा करू नका. मेणबत्त्या 2 मिनिटं ठेवा, वाटू नका कुणी, बस खाली. कार्यक्रमाचं 7वं वर्ष आहे, पण आपल्या कार्यक्रमाचं शताब्दी व्हावी, शताब्दी. आणि कार्यक्रमाच्या ज्यावेळेस आपल्या कार्यक्रमाची शताब्दी होईल ना, त्यावेळेस तुम्ही सगळे असेच कीर्तनाला बसलेले असावे. हे सगळे गायक असावे, हे सगळे वाजवणारे असावे. शेठजी, आशिष भैया, डॉक्टर, सावकार, मोठे सावकार, आमचे बाळू काका, सर्वच असे असावे. आमचे शेठजी आहेत, असेच सगळे बसलेले असावे. किसन महाराज, हे सगळे असे असावे बसलेले. आणि त्यावेळेस सुद्धा कीर्तन सुद्धा माझंच असावं. बरोबर आहे का? तोपर्यंत वाचल की नाही सांगू शकत नाही, पण तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद जर असेल ना तर नक्कीच वाचल. गजानन महाराजांचा जर आशीर्वाद असेल ना तर नक्कीच वाचल महाराज. एवढं गोड वातावरण आहे, एवढं सुंदर वातावरण आहे. झालंय माझं कीर्तन, जास्त वेळ काय मी घेणार नाही. छोट्याल्या मुलांसाठी आजचं माझं कीर्तन आहे. याच्यामुळं माझ्याच मित्रांच्या जीवनामध्ये बदल व्हावा, याच्यामुळं माझ्याच नावावरती एक सुंदर अशा प्रकारचा, गोड अशा प्रकारचा संदेश तयार केलेला आहे. हा 4 ते 5 कडव्यामध्ये हा लेख आहे. हे कॅलेंडर प्रत्येकानं घरी घेऊन जावं, हे तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचा लेख आहे. ह्या कॅलेंडरची काही जास्त किंमत नाही. ह्या कॅलेंडरची फक्त 20 रुपये किंमत आहे. हे कॅलेंडर प्रत्येकानं घरी घेऊन जा, हे तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती आहे. मंडपाच्या बाहेर गाडी लावलेली आहे, गाडीचा नंबर आहे 0770. गाडीकडे जावं आणि प्रत्येकानं कॅलेंडर घेऊन जावं, हे तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती. अतिशय सुंदर अशा प्रकारचा लेख आहे. ऐका भाविक मायबाप जिव्हाळा चैतन्याचा. पाया पडून सांगतो जपा लेकरा बाळा, ऐका भाविक मायबाप जिव्हाळा चैतन्याचा. नको द्वेष, नको मत्सर फुलवा नात्याचा म्हणा, ऐका भाविक मायबाप जिव्हाळा चैतन्याचा. बांधावरची भांडणं टाळा, गुंफा प्रेमाच्या माळा, ऐका भाविक मायबाप जिव्हाळा चैतन्याचा. नको परिस्थितीचे कारण लेकरांना शिकवा, धार्मिक शिक्षण व शाळा, ऐका भाविक मायबाप जिव्हाळा चैतन्याचा. पाया पडून सांगतो हा जिव्हाळा चैतन्याचा. हा 4 ते 5 कडव्यामध्ये हा लेख, हा संदेश तयार केलेला आहे. ही कॅलेंडर प्रत्येकाने घरी घेऊन जावं, हे तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती आहे. झालेली सेवा ज्ञानोबारांच्या चरणी, गुरुवरांच्या चरणी, तुम्हा सर्वांच्या चरणी, गजानन महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करून इथेच मी माझ्या सेवेला पूर्ण विराम देणार आहे. परिचित अपरिचित मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, वेळात वेळ काढून जे उपस्थित आहेत, आमचे काका उपस्थित आहेत, आमच्या ताई उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. आधी करून सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित असून तुम्हाला सर्वांना धन्यवाद देऊन झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी समर्पित करून इथेच सेवेला पूर्णविराम. एकदा सर्वांनी हात वरती घ्या, सर्वांनी या सर्वांनी हात वर घ्यायचे आणि एकसाथ सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने भजन करायचे. विठोबा
बारक